नमस्कार नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर मी आज कारल्याची भरलेली कारली मसाला फ्राय करणार आहे. तर बघा, आता इथे मी कारली अशी उभी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर ती कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये ती मी शिजून घेणार आहे. 5 ते 10 मिनटं शिजून घेणार आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. ती वाफेवरती मी झाकण ठेवून शिजून घेणार आहे. त्यानंतर मी इकडे वाटणसाठी सफेद तिळी आणि सुके खोबरे, आले, लसूण आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि थोडेसे जिरे हे सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे. त्यानंतर इथे कारली बघा इझी अशी निघतात. त्यामधले जे काही बी वगैरे असतील ते चांगले निघून येतात शिजल्यामुळे, आणि आपल्याला काढायला त्रास पण होत नाही. त्यानंतर मी इथे वाटणामध्ये 1 चमचा मसाला टाकलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता इथे मसाला. त्यानंतर 1 चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकणार आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे. त्यानंतर मी ते सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर ते कारल्यामध्ये प्रत्येक भरून घेतलेलं आहे. भरून घेतल्यानंतर व्यवस्थित असं भरून घ्यायचं सारण. त्यानंतर इकडे मी पॅन गरम करून त्यामध्ये तेल टाकून 1 मोहरी टाकलेली आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. तो चांगला असा तडतडली ती फोडणी की त्यानंतर त्यामध्ये कारली सर्व एकत्र अशी व्यवस्थित अशी लावून घ्यायची. व्यवस्थित अशी लावून घेतल्यानंतर चांगली अशी फ्राय करून घ्यायची. 1 चमचा तेल बाजूने सोडत राहायचं आपण, त्या जोपर्यंत ती फ्राय होत नाही तोपर्यंत व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची. मस्त अशी तळून घ्यायची, चांगली कुरकुरीत अशी. बघा मस्त अशी तयार झाली. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी?